दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या घवघवीत यशावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. महायुतीला जबरदस्त अशा पद्धतीचा मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते. सर, तुम्ही एवढा मोठा मॅन्डेट मिळेल असं कल्पना केली होती? असा आहे, मॅन्डेट तर मोठा राहील हा विश्वास होता, पण लाडक्या बहिणी इतका चमत्कार करतील हे मात्र बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा आमच्या काही मनात विचार आला नाही. आम्हाला अंदाज होता की साधारणतः एक 250-200च्या आसपास जाऊ, पण लाडक्या बहिणींनी भाऊबीज नुकतीच झाली होती आणि जो भाऊबीजेमध्ये रिटर्न गिफ्ट मताचा आशीर्वाद दिला, हे जे पर्सेंटेज वाढलं त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी हा निश्चितपणे आहे. लोकसभेत जे आमच्या विरोधातले मतदार होते त्यांनी 100% जवळपास मतदान केलं होतं. आता याच्या पुढचं मतदान आमच्या लाडक्या बहिणी आणि हम एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, ह्याच्यानी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झालं. पण सर, मुख्यतः या निवडणुकीचं ॲनालिसिस करताना अनेक लोक म्हणतायत की आम्हाला समजत नाही आहे कसं ॲनालिसिस करायचं, कारण उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आहे की अकल्पनीय आहे. हो, मग अकल्पनीयच आहे. बीज बोगे जहर के तो अमृत कहाँ से आहे. तुम्ही एवढं विष जातीमध्ये कागवलं, एक दिवस हे तुमच्या अंगावर येणारच होतं. हिरवे बोर्ड काय गावायचे, औरंगजेब चांगला होता म्हणायचं, आम्ही औरंगजेबाला चांगला म्हणायचे, ते यातून हे प्रश्न उपस्थित होणारच आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर सारखे मोठे काँग्रेसचे नेते पराभूत झाले. नाही, याचं साधं कारण आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विजय नम्रतेने स्वीकारा तर पुढे तुमचा मार्ग विजयाकडे जातो. पराभव झाल्यानंतर हातावर हात देऊन बसले तर पराभवाकडे घेऊन जातो. आता मी लोकसभेत पराभूत झालो, ज्या मतदारसंघात मी मागे होतो त्या मतदारसंघाने मला माझ्या जिल्ह्याची हायेस्ट लीड दिली. असंही म्हटलं जातं की जी लाडकी बहीण योजना आता तुम्हाला कंटिन्यू करायची आहे, पुढे तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आहे की कर्जमाफी करायची आहे, तर पैसा कुठनं येणार? म्हणजे नवीन स्रोत तुम्हाला निर्माण करावे लागतील. तुम्ही स्वतः फायनान्स मिनिस्टर या राज्याचे राहिलात, त्यामुळे किती चॅलेंजिंग हे सगळं राहणार आहे? सोपी आहे हो. आपलं दरवर्षी साधारणतः असंच 50,000 कोटींनी उत्पन्न वाढतं आणि आम्हाला जर आम्ही योग्य पद्धतीने वित्त विभागामध्ये नियोजन केलं तर या राज्यामध्ये कमतरता असण्याचा प्रश्नच नाही आहे. आमचं एकटं मुंबई शहर या देशाच्या 16 राज्यांपेक्षा जास्त आमचा अर्थसंकल्प आहे. तर महाराष्ट्रामध्ये असे प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्राबद्दल अभिमान नसणारा व्यक्तीच्याच मनात हा भाव येऊ शकते की महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा काय प्रश्न आहे. मी स्वतः वित्तमंत्री म्हणून 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस दिला होता आणि तेव्हा स्वर्गीय अरुण जेटलींनी आज तक आणि इंडिया टुडेच्या माध्यमातून बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून माझा सत्कार केला. महाराष्ट्राची क्षमता आहे, याला योग्य दिशा दिली पाहिजे, योग्य पद्धतीने पुढे न्यायला पाहिजे. आता आमचे 3 निर्णय आहे कर्जमुक्ती, तर त्याला साधारणतः माझा अंदाज आहे 25,000 कोटी रुपये लागतील. आणि लाडकी बहीण योजना, याला आत्ता 2,22,00,000 आहे, आम्ही आत्ता पैसे देतो आहे. तर 2,22,00,000 जर आम्ही 2,100 रुपये दिले तर हे साधारणतः एक 40-45,000 कोटीच्या वरती जाईल. तर तसंच आम्ही पुढच्या वर्षी 50,000 कोटींनी आम्ही वाढतो. योग्य पद्धतीने केलं तर काही कमतरता नाही. दुसरा जो प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे की मुख्यमंत्री कोण होणार, भाजपचा होणार का? नाही, असं आहे, याच्यावर मी तरी कमीत कमी भाष्य करणं टाळतो याच्यासाठी की हा निर्णय हा माननीय विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी आणि आमचे राजकीय चाणक्य, या देशाचा स्वाभिमान श्री आमचे अमितभाई करतात. या दोघांचा अधिकार आहे, त्यांनी काय करायचं ते ठरवायचं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्याला परत एकदा शुभेच्छा. कॅमेरा पर्सन महेश हलवाईसोबत रौनक कुकडे, NDTV मराठी, मुंबई.